माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ देहनिवासी जगदवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा सेवेकरता अभंग घेतलेला असून या अभंगातून महाराजांनी प्रातिभ अनुभूतीपूर्वक जन्माला आलेल्याचं सार्थक कसं झालं हे सांगितले, कसं होतं हे सांगितले. दुसरा भाग आहे त्रिवेणी संगम आहे, नामयज्ञ आणि आज मकर संक्रांती आहे. त्यानिमित्त या अभंगाचं नियोजन माझ्या प्रज्ञेप्रमाणे आलेलं आहे. यथामती याचं आपण चिंतन करूया. महाराज म्हणतात, देव तिळ्याला गोडे गोड जीव धाला, देव तिळ्याला गोडे गोड जीव धाला, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ, पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी, तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी, साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम साननीला बुधाम. जगरणीत पाणी मंडनन मंडनान, तरुण तुळशीमाल कंदनम कंजनेत्रम, सदै धवला सम विठ्ठलम चिंतयामी. प्रथमतः पांडुरंगाला वंदन करून, संत श्रेष्ठ गुरुजनांना वंदन करून, तिसरा नंबर तुम्हाला सर्व श्रोत्यांचा आहे, साथीदारांचा आहे, माता भगिनींचा आहे, वडीलधाऱ्या मंडळींचा आहे. सर्वांना वंदन प्रणिपात करून एक कथा करायची आहे. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आजचा योग, आज पर्व काळ आहे. आणि कुठला पर्व काळ? मकर संक्रांत. आता तिथे शास्त्र मी सांगत नाही. सूर्य आता मकर राशीमध्ये आज प्रवेश केला आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हा सण महिलांच्यासाठी फार प्रसिद्ध आहे. शिवयोग. तर पहिल्यांदाच तुम्हा सर्वांना माझं एक असं बोलणं आहे, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सर्वांनीच तिळगुळ घ्या. तुम्ही पण म्हणा सगळे. हा बस सार्थिक कायमच घ्या. ते कसं होतंय, आजच्या दिवसाने म्हणूया, मग नंतर विसरताय. का विसरताय माहिती आहे? पुढच्या वर्षी आणि असंच म्हणायचं असते नाही असं म्हणजे त्याचा भाग सोडा. आजचा हा योग कसा आहे बघा, त्रिवेणी संगम आहे, तिळगुळ मकर संक्रांतीचा. ह्या दिवशी काय करायचं असतंय आपल्या संस्कृतीमध्ये? दान देणे, त्याला वाण देणे म्हणतात. आणि पर्व काळामध्ये स्नान करणे. मग कुठं त्रिवेणी संगमात स्नान करणे. प्रयागदा महाकुंभमेळा आपल्या तिथं माणसं किती आहेत माझं माहिती आहे काय? कोटीनं माणसं आहेत. सव्वा कोटी आज माणसं तिथं आहेत. आणि ही सगळी माणसं कुठली? मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश त्या भागातली, महाराष्ट्रातली नाहीत. एवढी महाराष्ट्रातली कमी आहेत, कारण महाराष्ट्र अतिशय सुधारलेला आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परा संयंतेंद्रिया, ज्ञानम लभा पराम शांतीम चिरणाधी गच्छती. आपलं काय झालंय, संत वाक्यावर, शास्त्रावर आमचा विश्वासच नाही, श्रद्धा कमी पडते. हा त्याचं फल आहे. ज्यांची श्रद्धा आहे ते त्यात करतात. आणि त्यात स्नान करायचं असते. ह्या पर्वणीला जर स्नान केलं, एवढं पुण्य होते महाराज, अगणित पुण्य होते. इतर वेळी स्नान करणं आणि हे पुण्यकालामध्ये स्नान करणं. आम्ही परवा 1 तारखेला पंढरपूरला गेलो. हे महाराजांनी आम्ही आधींमध्ये वारी नाही काय नाही. मग तिथं आमची चर्चा हो. आता दर्शन चांगलं झालं आम्हाला. 2-3 दिवस दर्शन अगदी मस्त झालं. कारण वारीचं महत्त्व काय? वारी म्हणजे ते पुण्यकाल आहे महाराज, पर्वणी आहे. आणि त्या पर्वणीला चंद्रभागेचं स्नान व्हायला पाहिजे.
म्हणून आपल्या संप्रदायामध्ये कसं आहे, चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. दशमीची आंघोळ झालीच पाहिजे वारकऱ्याची, असं एक त्या नियम आहे. पण त्या नियमानं आता आपण कोण वागत नाही. म्हणजे वारी आता ही सुद्धा पर्वणीच आहे, नाम यज्ञ आहे, ही पर्वणी आहे. आता पुढे 18 तारखेपासून इथं नाम फार मोठा नाम यज्ञ होणार आहे, ती पर्वणी आहे. त्यात प्रत्येकानं त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करावं, हे त्यातलं बरं आहे. आपला काय विचार चाललाय, आणि वाण देणे आणि द्यायचं काय, तिळगुळ घ्या. तीळ आणि गुळ काय मिक्स असते ते, तीळ आणि गुळ. गुळामध्ये गोडी आहे, तिळामध्ये स्निग्धता आहे. म्हणून आपले पूर्वज सगळे पूर्वी तेल वापरताना कसलं वापरत होते माहिती आहे, तिळाचंच वापरते. तिळाच्या तेलाला तेल म्हणायचं. आता आम्ही कशालाही तेल म्हणतोय, पॉम तेल, येशल तेल, नवे रॉकेल तेल. त्यात काय स्निग्धता आहे का सांगा? रॉकेलमध्ये, डिझेलमध्ये, पेट्रोलमध्ये स्निग्धता आहे? नाही. मग आता ते गुळामध्ये जर पेट्रोल मिसळलं तर काय होईल? तिळगुळ होईल? होणार नाही. म्हणून तिळाचंच तेल, तिळातली स्निग्धता आणि गुळातली गोडी एकत्र केली की त्याचं नाव आहे तीळ आणि गुळ, तिळगुळ. हे द्यायचं एकमेकांना. आता तसं पाहिलं ते अभंगाचा आणि ह्या संक्रांतीच्या सणाचा काय संबंध आहे? काय तसा काही संबंध नाही महाराज. तुकाराम महाराजांनी ह्या संक्रांतीच्या प्रसंगाचं, पर्वणीचं रूपक केलंय. प्रत्येक जण आपल्या चष्म्यातनं बघत असतो. प्रत्येक जण काय करतोय? आपल्या चष्म्यातनं. व्यापारी असेल तर संक्रांतीकडे कुठल्या चष्म्यातनं बघणार? किती तिळगुळ खपलं, तो त्याच्याच चष्म्यातनं बघणार, होय का नाही? शेतकरी असेल तर कुठल्या चष्म्यातनं बघणार? आपल्या ज्याच्या त्याच्या चष्म्यातनं. मग संत कुठल्या चष्म्यातनं बघतात? तुकाराम महाराजांचा व्यावहारिक अर्थाशी, व्यावहारिक कर्माशी कुठलाही काडीचाही संबंध त्यांनी ठेवलेला नव्हता. त्यांचं सगळं जीवन आध्यात्मिक जीवन. तर जीवन कसलं? आध्यात्मिक. आणि ते आध्यात्मिक जीवन असल्यामुळं त्यांनी या संक्रांतीच्या सणाचं रूपक केलं आणि सांगितले, देव तिळी आला. देव, तीळ कसा आहे? स्निग्ध आहे म्हटलं, वेग नाही मग काय सांगितलं. देव कसा आहे? देव गोड आहे. नाही, देव कसा आहे? गोड आहे. चाकून बैठस. देव गोड, देवाचं नाम गोड, नाम गोड पूर्वी कोड सकाळी सदा गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, देई मज प्रेम सर्व काळ. आता याचा भाव कळला तर बरं ना, तर शब्दशः अर्थ काढला तर ते नाही. काही माता भगिनी बी म्हणतात, लहान मुलं असलं, काय बाळ गोड आहे हो. बाळ कसं आहे? गोड आहे. ज्या घरात बाळ होतो गोड, त्या घरातली साखर सपली. ती घरातली मालकीन म्हणली मालकाला, बायकांच्या चर्चा, काय बाळ तुमचं गोड आहे, बाळ गोड आहे. ती म्हणली, अहो साखर सपले, चहाला काय करूया? तो म्हणला, बाळाला टाक की त्यात. चहात बाळाला टाकलं तर चहा गोड होईल. आता गोड शब्दाचा अर्थ काय? गोड म्हणजे कसं आहे? गोड शब्दाचा अर्थ चांगलं नवीन. गोड शब्दाचा अर्थ आहे आनंद. गोड शब्दाचा अर्थ काय? आनंद. जे आनंद रूप आहे. देव कसा आहे? मग बरीच प्रमाणात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. मग काय सांगितलं? गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. म्हणजे देव कसा आहे? आनंद, अद्वय, नित्य आणि निरामय. म्हणजे जे आनंद असतंय तेच अद्वय आहे, आणि जे अद्वय असतंय तेच नित्य असतंय, आणि जे नित्य असतंय तेच निरामय आहे. निरामय, तिथं दोष कुठल्याही प्रकारचा नाही, असं देवाचं रूप आहे. आणि असा देव, आता देव तिळी आला. आता तीळ कशाला म्हणायचं? तीळ, देव तिळी आला म्हणजे तिळात आला देव असा शब्दशः अर्थ काढून चालत नाही. देव तिळी आला म्हणजे देव प्राप्त झाला. देव काय झाला? देव प्राप्त झाला. देवाची प्रातिभ अनुभूती आली, आणि त्याचा परिणाम काय झाला? पुढे म्हणतात, गोडे गोड जीव झाला. आणि त्या देवाच्या गोडीनं मग जीवाला गोडी आली. मग आता जीव पहिला आता गोड नव्हता काय हो? आता इथं तत्वज्ञान आहे, शास्त्र आहे थोडं. इथं जीव गोड नाही, जीव पहिलाच गोड आहे, आनंद स्वरूपच आहे. मुक्त होता परी बरे झाला घेऊन या छंद माझे माझे. देव मूळचा गोडच आहे, पण इथं शब्द महाराजांनी कसे वापरले बघा. गोडे गोड जीव झाला. देव तिळे आला, गोड जीव झाला नुसतं म्हटलं नाही, दोन शब्द वापरले. गोडे गोड, त्या गोडीमुळं
जीवालाही गोडी आली. गोडी आली म्हणजे काय झालं मग? कधी गोडी आली? त्यातलं जे विकार होते ते गेले हो. आता इथं थोडं शास्त्र आहे मला, शास्त्राचा थोडासा विचार करूया. हे कळल्याशिवाय, शास्त्र कळल्याशिवाय पुढे जाता येत नाही. जीव मूळचा आनंद रूप आहे, जीव मूळचा सद्रूप आहे, जीव मूळचा चित्रूप आहे. आणि मग देवात आमच्यात फरक आहे? काय फरकच नाही. तुका म्हणे कैशी की कोठे जीव निराळा, असं महाराजांचं प्रमाण आहे. किंवा अमर आहा खरे की पहा खोटे ते, असं दिवस. मग आता याचं शास्त्र लावत असताना कसं लावायचं मग? देव कसा आहे? गोड आहे, म्हणजे आनंद स्वरूप आहे. आणि जीव कसा आहे? मग आपण विचारसागरामध्ये ऐकलं, जीव कसा आहे? परिच्छिन्न आहे. जीवाकडं अल्पज्ञ आहे, अल्प परिणाम आहे. जीवाकडं काय काय आहे? अज्ञान आहे हो, अज्ञान आहे. जड रूप आहे, अज्ञान आहे असं आपण म्हणतो. पण ते देवाचं जर अज्ञान गेलं तर म्हणजे जीव कसा आहे मग? काहीच फरक नाही, एकच आहे ना. त्याला ज्ञानेश्वर महाराजांचं एक प्रमाण आहे. कसं प्रमाण आहे? या दृष्टीनं, तू माझा स्वामी मी तुझा रंग. काय म्हणतात बघा, काय अर्थ आहे? हे देवा, तू माझा स्वामी आहेस, मी तुझा रंग आहे. म्हणजे तू माझा देव आहेस, मी तुझा भक्त आहे. पण पाहता कुठल्या दृष्टीनं पाहता? ज्ञान दृष्टीनं पाहिलं, ज्ञान दृष्टीनं विचार केला तर तुझ्यात आणि माझ्यात काय फरक नाही. म्हणून त्याच्या पुढचं रूपच असं आहे, मी तू पण जाऊ दे दुरी, एकच घोंगडी पांघरू हरी. एकच आहे तू आणि मी. तसं देव गोड आहे, देव आनंद रूप आहे. मग जीव कुठं दुःख रूप आहे? जीव सुद्धा आनंद रूप. पण त्यात काय झालंय? भ्रमामुळं. कशामुळे झाला जीव? तो कल्पना अविद्या येणे झाला जीव. आता त्यातली कल्पना आणि अविद्या जर गेली तर तो कोण आहे मग? त्याच्यामुळे त्याच्यात हे झाले हो, काय झालंय? जडता प्राप्त झाली. मग आता ते कसं आहे? आता ते ज्ञान अज्ञान घालवण्यासाठी काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. आता इथं मी मला सांगितलं, शास्त्र सांगतो म्हणतो, शास्त्र विचार करतो. ज्ञान होतंय कुणाला? आता इथं बरीच लोक विचारसागर श्रवण करणारे आहेत. ज्ञान होतंय कुणाला? बरं, अगोदर जीवाची व्याख्या करूया. ब्रह्मचैतन्य म्हणजे कुटस्थ चैतन्य अधिक अंतकरण अधिक आभास बरोबर जीव, अशी ती व्याख्या केलेली आहे. अंतकरण चैतन्य म्हणजे अंतकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव, अशी व्याख्या. मग आता त्यातलं ते ज्ञान घालवायचं आहे, म्हणजे अज्ञान घालवायचं आहे, ज्ञान करून घ्यायचं आहे. मग हे ज्ञान होते कोणाला? चैतन्याला. चैतन्याला होतंय म्हणावं तर चैतन्याचा काय संबंध नाही. ते ब्रह्मरूपच आहे, आनंद रूप आहे. त्याला ज्ञान झालं काय नाही काय? सूर्याला तुला प्रकाश देतो म्हणण्यातला प्रकार तो व्यापकच आहे. सूर्याला आणि तुझा प्रकाश म्हणण्यात काय अर्थ आहे? काय त्याला चैतन्याचा काय संबंध नाही. मग आता कोणाला? अंतकरणाला. अंतकरण जड आहे. अंतकरण कसं आहे? जड आहे. त्याला ज्ञान. जड पदार्थ आपल्यालाही ओळखत नाहीत आणि दुसऱ्यालाही ओळखत नाहीत. मग नेमकं कुणाला होतंय? तर चैतन्यात पडलेला जो आभास आहे त्या आभासाला ते ज्ञान होते. मला कुणाला ज्ञान होते? आभासाला. मग त्या आभासाची अवस्था किती? आभासाच्या 7 अवस्था आहेत. आभासाची अवस्था किती? 7. कुठल्या कुठल्या? बोलत जावं की. अज्ञान, आवरण, विक्षेप या 3 झाल्या. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान 5 झाल्या. शोकनाश आणि आनंदावाप्ती अशा ह्या 7 अवस्था आहेत. मग त्यापैकी पहिल्या ज्या 3 आहेत ना, ती जडाला कारण आहेत, बंधाला कारण आहेत. त्या 3 घालवल्या. मधले परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान आहे ते साधक आहे, म्हणजे पूरक आहे ते. आणि शेवटच्या 2 आहे ते शोकनाश आणि आनंदवाप्ती, ते मोक्षरूपच आहे. तो मोक्षाला येतो आहे त्या. मग ह्यातलं घालवायचं आहे काय? पुढचं घालवायचं नाही. घालवायचं आहे पहिलं अज्ञान. अज्ञान काय घालवायचं आहे? अज्ञान, आवरण आणि विक्षेप घालवायचा आहे. म्हणून महाराज म्हणतात, देव तिळी आला गोडे गोड जीव झाला. तिळी आला म्हणजे ज्ञान झालं देवाचं. ज्ञान झाल्यामुळं जीवाचं अज्ञान निवृत्त झालं. आणि अज्ञान गेल्यामुळं आता तो जीव कसा झाला? आनंदानं गेला, रंगून गेला.
गोडे गोड जीव धाला. धाला शब्द काय म्हणतोय? धाला म्हणजे ते म्हणजे पुरवीत नाही. किती जरी खावं वाटलं तर त्याचं पुरे वाटू नये, संपू नये असं वाटतंय, त्याला धाला म्हणतात. त्याला शब्द काय आहे? धाला. आपला मराठी शब्द आहे. ते व्यवहारात एवढा कोण वापरत नाहीत, पण संत साहित्यामध्ये धाले चिंतने डुल्लती असं एक प्रमाण आहे निळोबाऱ्यांचं. धाला म्हणजे आनंदी आला म्हणून त्या अनुभवानं तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. हा कीर्तन हे साधन आहे. कीर्तन हे साधन आहे. हा आणि ह्या साधनानं अंग कसं आहे? अंग काय होणार? अंग म्हणजे तिथं आता अंतकरण काय होणार? ते शुद्ध होणार. अंतकरण शुद्ध होणार महाराज. म्हणजे अंतकरण शुद्ध म्हणजे अंतकरणात ते विकार गेले. मग किती विकार आहेत? मल, विक्षेप आणि आवरण हे 3 विकार आहेत. ते घालवायचे. मग ते घालवण्यासाठी पर्वकाळ जर कुठला असेल तर तो हा पर्वकाळ आहे. कुठलंही साध्यापर्यंत जात असताना जे साधन करायचं, त्या साधन करत असताना साधनाला प्रतिबंध असतात महाराज. प्रतिबंध येतात. बघा तुम्ही साधन करत असताना साधनात प्रतिबंध येत का नाही? मग त्यात मुख्य प्रतिबंध कुठला असेल तर तो देशाचा आणि कालाचा प्रतिबंध असतो. देशाचा आणि कालाचा प्रतिबंध आहे. आता 8 ते 10 कीर्तन आहे आणि घरात ना आला 10ला इथं कीर्तन ऐकायचं आहे म्हणून कीर्तन संपलं. काल नाही तिथं, होय की नाही? हा आणि देश सुतार गल्ला सप्ताह आहे तिथे कीर्तन चालू आणि ह्यो गेला दुसऱ्या गल्ला. मी देश चुकला का नाही? कालाचं. साधनाला ह्या दोन्हींची गरज आहे. साधनाला ह्या दोन्हींची गरज आहे. मग ते प्रतिबंध करणारे आहेत. त्याला एक पुराणातली कथा आहे, थोडक्यात सांगतो. तुम्हाला मला अनुभव माहिती आहे. अग्नी आहे ना, अग्नी वस्तू असते, त्या वस्तूची शक्ती वेगळी वस्तूपेक्षा भिन्न असते. वस्तूची शक्ती वस्तूपेक्षा भिन्न असते का नाही? भिन्न ना. वस्तू वेगळी, शक्ती भिन्न. अग्नी आहे. अग्नी आम्हाला रूपानं असं पेटतेला दिसतोय, पण तिची शक्ती काय? दाहकता ही तिची शक्ती आहे. मग त्या दाहकतेला प्रतिबंध करणारे काही आता विज्ञानवादी लोक बघा तिच्या प्रतिबंध करणारे हे वापरतात. काय काय असं औषध आहे की ते सगळ्या शरीराला लावलं की ते अग्नीत जरी गेलं तर ते भाजत नाही. काय ते इंग्रजी काय मला माहित नाही. म्हणजे प्रतिबंध त्या दाहकतेला प्रतिबंध करते का? ते दाहकतेला प्रतिबंध करते. मी फक्त एवढंच बघितलं तर ते मी लहानपणी शाळेला असताना चिमगावमध्ये राहायला होतो. मुरगुड चिमगाव. आणि ते आमच्या घराशेजारी ते मशीद आहे आणि तिथं ते आल्ला व्हायचा आणि ती खाई पेटायची. त्या चिमगावातली 2-3 माणसं का नाही त्या कोळशात उडी मारायची. अहो ती जाऊन हातानं आणि असं उचलून टाकायची आणि बाहेर चाललेले इंगाळ लोकांनी भाजायचं. खरं त्यांना काहीच नाही. म्हणजे ते एक प्रकारचं औषध असतं किंवा काहीतरी मंत्र असेल, काय असेल, काहीतरी असेल ते काय मला माहिती नाही. म्हणजे त्या दाहक त्याला प्रतिबंध करणार आहे का नाही. पण त्या प्रतिबंधात सुद्धा जर उत्तेजक काय असलं तर तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण सांगतो. त्या आता ते घिसाडे लोक येतात बघा, कुठेही बसून ते खुर्पी तयार करतात का नाही. कोळसं हे करून पेटवून खुर्पी तयार करतात. नुसतं कोळसं पेटवून म्हणजे तिथं अग्नी आहे का नाही. नुसतं कोळसं पेटवून त्यात लोकांना ठेवलं तर अग्नी आहे का नाही. लय तर त्या अग्नी ते लोकांना लाल होईल. पण त्यात उत्तेजक जर हवा इकडनं भात्यातनं सोडली तर ते लोखंड वितळते. नवे त्याचा रस होतोय उत्तेजक मध्ये. मी गोष्ट पुराणातली सांगतो. हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद बापाच्या विरोधात गेला. मुलग्याला राजद्रोह झाला म्हणून त्याला मारायचं ठरलं. राजद्रोह केला. हो राजाच्या विरोधात बोलतोय म्हणजे राजद्रोहाने मग त्याला ठार मारायचा. मुलगा असला तरी काय झालं. मग याने कड्यावर ढकलून दिला, अग्नीत टाकला, हातीच्या पायाखाली दिला, काय सुद्धा झालं नाही. ह्याला झोप नाही. हिरण्यकशिपूला 8 दिवस झोपच पडलंय. काय करायचं, ह्याला मारायचं कसं. तर तिची बहीण आली, तिचं नाव होतं होलिका. ते म्हणले दादा काय झालं, काय चिंता करतोस, काय भानगड आहे, काय सांगायचं म्हटले.
पोरग्यानं राजद्रोह केलाय, पोरगा बापाचा ऐकत नाही, वडिलाचा ऐकत नाही, राजाचा ऐकत नाही, राजद्रोह केलाय, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली, पण ती शिक्षा त्याला लागू होत नाही. अशी कथा आहे ती. शिक्षा लागू होत नाही. ती म्हणली काय भेटतोच म्हणली, मी त्याला जाळतो म्हणली, मला ब्रह्मदेवानं वर दिलाय, मला अग्नीची दाहकता काही करत नाही. बरं झालं. मग हिने अशी सरान रचलं. त्या सरणावर जाऊन होलिका प्रल्हादाला मांडी घेऊन बसली आणि तो अग्नी पेटवला. ज्या दिवशी पेटला त्या दिवशी होळीचा सण होता, म्हणून आता आपण होळी करतो. सत्व गाठी उमगा तेने सफल होईल शिमगा, तुम्ही हेची गाणे गा, तुम्ही हसू नका. शिमग्या दिवशी ती होलिका बसली. होलिका बसली, ती अग्नी पेटवला, पण त्या अग्नीची दाहकता तिला काय करत नव्हती. पण त्यात उत्तेजक मनी जो प्रल्हाद होता त्याच्यामुळे ती दाहकता बी ती वाढली ना, डबल झाली. आणि गगनाला असं त्या ज्वाळा भिडल्या, धूर उडला, लोक अशी मागं सरली ते सरान पेटवून. आणि ती होलिकेला भाजायला लागलं. ते प्रल्हाद म्हणला आत्या उठायचं नाही, गप्पच बसायचं, उठायचं नाही ग, एवढंच आधी. म्हणजे त्यात होलिका जळली करायला प्रल्हादाला काय झालं नाही. उत्तेजक म्हणी म्हणजे काय कळलं ना, जो देवच आहे त्याला काय फील काय सांगा. कंठी धरलेला कृष्ण म्हणी, अवघा जनी प्रकाश. असा त्या प्रल्हादाच्या अंतकरणामध्ये मनामध्ये पांडुरंगाचं ध्यान असल्यामुळं ते दाहकता ते मनी त्यात असल्यामुळं ती होलिकाच पेटली. मला काय यातनं सांगायचं आहे, साधन किती जरी केलं तर ते साधनाला प्रतिबंध येतो. तो प्रतिबंध दूर करण्यासाठी पर्व काळ पाहिजे, पर्व काळ पाहिजे. मग तसा आजचा हा योग कसा आहे, पर्व काळ आहे. म्हणून महाराज याच अभंगात म्हणतात, दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात साधला हा महाराजांनी शब्द जपून वापरलेत बघा, त्याचा अर्थ कळवून घेतला तर आनंद होतोय. साधला हा पर्वकाळ. आता तुकाराम महाराजांना खरं तर संक्रांतीबद्दल बोलायचं नाही, रूपक केले म्हणून मी सुरुवातला. मग हा म्हणजे कुठला, साधला हा पर्वकाळ. जी जवळ प्रत्यक्ष वस्तू असते त्याला आपण काय म्हणतो, हा म्हणजे अपरोक्ष वस्तू आहे, हा प्रत्यक्ष आहे हा. आणि तो प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष, तो कसा आहे होय ना दौरी महाराज, तो प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष आणि हा म्हणजे प्रत्यक्ष प्रत्यक्ष आहे. तो हा विठ्ठल बरोबर. तिकडे मला जायचं नाही, पण हा पर्वकाळ कुठला, खरं तर हा पर्वकाळ म्हणजे हा मानव देह, हा पर्वकाळ आहे महाराज. याच देहामध्ये अज्ञानाची निवृत्ती करता येते. मग साधू संगे सुबटा उजू सत्कर्माच्या वाटा, अपरवर्तीचा वांटा डावलुनी संता सवे वस्ता, योग ज्ञाने पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यविषयी. हा मनुष्य देहाचे ज्ञाने. महाराजांनी मग अशी ओवी घेतली होती होय ना, मनुष्य देहाचे ज्ञाने येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे. येणेची म्हटलंय ची, याच शरीरानं जन्म मरणाचा फेरा चुकता येतो. गाई म्हशींनी चुकवता येणार, बैलांना कुत्र्या मांजरांना चुकवता येणार नाही. मग हा पर्वकाळ किती किती दिवसानं आला, 184 फेरा. मग लागे मानव देही वारा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. यानंतर हा हा पर्वकाळ साधलेला आहे. मग आता एकदा साधलेला पर्वकाळ संधी सोडावी का. शेतकरी काय करील हो, ते महाराजांचं प्रमाण आहे. पेरणीच्या दिवसात घात असते का नाही, घरात म्हातारा मिळेल तर त्याला झाकून ठेवतो शेतकरी आणि घात साधतो. मडे झाकून या करावी पेरणी म्हटले महाराजांनी, म्हणजे घात साधावे आहे. 12वी वेळ 12वी वेळ 12वी वेळ
सापडली संधी भरली वेळ भरली वेळ बरवी ही वेळ सापडली संधी. एक म्हण आहे बघा व्यवहारामध्ये, संधी सापडली की संधीचं सोनं करावं. करावं ना, करता येईल काय? ही जर संधी गेली तर पुन्हा जन्म आहे का माणसाचा? भजन मी मगाशी सांगितलं, माणसाच्या जन्मातच भजन करता येते. माणसाच्या जन्मातच स्वरूपाची प्राप्ती करून घेता येते महाराज. अज्ञानाची निवृत्ती करून स्वरूपाची प्राप्ती करून माणसालाच घेता येते, इतर जन्मामध्ये घेता येत नाही. मग एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात भागवतामध्ये, मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलासे. किंवा जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. त्याच म्हणून ही संधी आहे, ही संधी आहे. म्हणून महाराज म्हणतात, साधला हा पर्वकाळ, साधला माझा देह. काय झालं? बरवे झाले आलो या जन्मासी, जोडली मनुष्य देहाची. बरवे झाले मला म्हणतात, बरवे झाल्या आलो जन्मासी, महालाभाची जोडली मनुष्य देहांशी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाशी पात्र होईजे. शरीर सुखाचे घुसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधे शरीर उत्तम चांगले. शरीर कसं आहे माणसाचं? उत्तम आहे, चांगलं आहे. हे ना सर्व सुखाची प्राप्ती करून घेता येते. बरवा फळला शकून अवघा निवारीला शीन, तुमचे झालिया दर्शन जन्म मरण नाही आता. जन्म मरणाचा फेरा खंड करून घ्यायचा असेल, संपवायचा असेल तर हा पर्वकाळ उत्तम आहे. लोक महाराजांना म्हटले, महाराज ह्या पर्वकाळात मध्ये तुम्ही काय साधलं? तुम्ही उत्तम हा पर्वकाळ, देह चांगला आहे, परमार्थाला चांगला आहे वगैरे वगैरे म्हणता. खरं ह्या देहान तुम्ही काय साधलं? काय साधलं? अभंगाच्या पहिल्या चरण, पहिलं चरण. देव तिळी आला. आता तिळी आला शब्दाचा अर्थ मगाशी मी सांगितलं, तिळी आला म्हणजे त्रिपुटीत आला नव्हे. तिळी आला म्हणे एक वाक्य प्रचार आहे मराठी भाषेतला. तिळी आला म्हणजे देव प्राप्त झाला, देव अनुभवाला आला, देवाची प्रातिभ अनुभूती आली. आणि त्याच्यामुळे माझा जीव आता कसा झाला? देव झाला. देव पाहावया गेलो, तेथे देवच होऊन गेलो. म्हणून महाराज म्हणतात, काय झालं? देव तिळी आला. त्याचा फायदा काय झाला? मी देव झालो, देव झालो. किंवा बरीच प्रमाण आहेत. सापडला हाती, बघा, सापडला हाती तेने झाली निश्चिंती. देव हातात आला, त्यामुळे आता मी काय झालो? निश्चिंत झालो. तुम्हाला एक व्यवहारातलं उदाहरण सांगतो. मागे एकदा मी सांगितलं, मुलगीचं लग्न झालं, माहेरला नांदाय गेली. पहिल्यांदा पाजरो ह्याला गेलेली, ती भेट देऊन आणली. परत गेली, ती काय पाठवूनच दिनात. नवऱ्याकडली माणसं तिला काय माहेरला पाठवून दिनात. हो नाही, अजिबात नाही, पाठवायची नाही. सासू सासरा नवरा म्हणायचे नाही, पाठवून तिकडे माहेरला जाऊन चालत नाही. आता त्यावेळी त्या मुलगीचा जो चुलता होता तो जज होता. कोण होता? त्या मुलगीचा चुलता होता तो जज होता. तो जज भेट घेऊन गेला. आता पाठवतील का नाही? आता काय करतील? नेणार, न्या जावा. मग तिथं वजन आहे. तसं देव हातात आला की कसलं काय भ्यायची गरज नाही. नो मरणाला सुद्धा भ्यायची गरज नाही. भवरोगांशे जाय आणि काय क्षुल्लके. भवरोग जाणार तर बाकीचं काय क्षुल्लक सोडा. हे व्यवहारातली त्रिविध ताप आहे ते काय करतात? काय ह्या शरीरच माझं नाही, हे शरीर माझं नाही. मी कोण आहे?
मी देवच आहे. मग मला आता मग ते श्लोक आहे ना, नयनन चिंदते शस्त्राने नयनन दहते पावका, असं माझी अनुभूती प्रातिभ अनुभूती आली. आणि म्हणून महाराज मग काय म्हणतात पहिल्या चरणामध्ये, देव तिळियाला गोडे गोड जीव धाला. धाला शब्द मी सांगितलं, धाला धाला आपल्याला बी झाला. मला त्याचा अनुभव आला. तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला सुद्धा म्हणतात, तुम्हा आम्हाला सुद्धा म्हणतात, साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, साधावा तो देव सर्वस्वाचे साठी. म्हणजे मी कशासाठी प्रमाण घेतलं, हरी आला हाता, म्हणजे आपल्या हातात आला, म्हणजे ते पद प्राप्त झालं. व्यवहारातली पद संपत्यात महाराज, व्यवहारातली पद अविश्वाचा ठराव तरी येईल, नाहीतर मुदत तरी संपल. होय ना, पदाची मुदत संपली, सरपंच नेमला हो, पण अविश्वास आला तर ते पद जाते ना. 5 वर्षे पूर्ण झाले तर नवीन आला तर बरं. तसंच म्हणजे सरपंच नव्ह, मग इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका, अशी स्थिती आहे. ही पद संपतात, पण महाराज पद जे आहे, ब्रह्मपद ते आहे, ते कधीच संपत नाही. हे कुणी देतात, कृपादान केले संती कल्पांती सरेना. कल्पाचा अंत झाला तर ते संपत नाही म्हणा, ते पद कधीच कोण हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून महाराज म्हणता हरी आला हाता, साधावा तो देव सर्वस्वासेसाठी. क्रियमान प्रारब्ध संपलं, देव प्राप्त झाला तर प्रारब्ध तुटलं, संपलं, क्रियमान संपलं, संचित तरी जळूनच गेलं. आता पुढच्या जन्माला हेतूच काय नाही. पुढच्या जन्माला हेतू कशाने जन्माला याचं, मागेले या जन्मा मुक्त झालो, मागेले या जन्मा. बरीच प्रमाण आहे. ज्ञानदेवा चित्ते हरिपाठ नेमा, मागेले या जन्मा मुक्त झालो, किंवा चित्त चैतन्य होऊन थेले. चित्त जर चैतन्य झालं तर त्याला आता काय उरलं, मग जन्माला यायला लागेल. अनेक प्रमाण आहे, आणि महाराजांचीच प्रमाण आहे. साठविला हरी, ज्यानं हृदय मंदिरामध्ये हरीला साठवलाय, त्याची सरली हेर धार, त्याची सरली हेर धार, त्याची सरली हेर धार. झाला सफळ व्यापार कुणाची, ज्याला अज्ञानाची निवृत्ती करून ज्ञानाची प्राप्ती झाली आहे, स्वरूपाची ओळख झालेली आहे त्याची, त्याला आत्मस्वरूपाची ओळख झाली आहे त्याची. मग ते कधी होईल, याच देहामध्ये होईल. मग आपण त्याचं चिंतन केलं, म्हणून ही पर्वणी आहे. म्हणून महाराज म्हणतात, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. अंतकरणात काय काय मळ आहे, तो विकार तर आहेतच, पण मलदोष आहे, विक्षेप दोष आहे, आणि आवरण दोष आहे. हे 2 दोष आहे. हे 3 दोष खरं तर मल आहेत, म्हणजेच मल आहेत. मग स्वप्रयत्नानं साधना करून 2 दोषाची निवृत्ती केली, मल विक्षेप घालवला. आणि 2 दोष गेल्यानंतर श्रीगुरु भेटले किंवा देवाची कृपा झाली. माझ्या विठोबाचा आपणची देव होय गुरु. आणि गुरुनी काय केलं, ते नेहमी आपलं झालंय चिंतन महाराज, मल आणि विक्षेप हे मनामध्ये असतात, हे ज्याचं त्यानंच घालवायचे आहेत. ज्याचं त्यानं, दुसऱ्यांना नाही घालून, ज्याचं त्यानंच घालवायचं. आपले आपण करा, संसार बंधन तोडावे ज्याच्यानं. आणि आवरण दोष घालण्यासाठी कोण येत असतं, श्रीगुरु. मग अशी महाराजांनी प्रवचनात एक वाक्य वापरलं, ते तर विसरलं, त्याच वेळी माझ्या लक्षात आलं. ते श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे, नाही असं काहीतरी होतं वाक्य. ज्याचे देवावर ह्याच्यावर म्हणजे साधने, म्हणजे जो तत्पर आहे, साधन करण्या म्हणजे तत्पर आहे, ज्याची साधनेवर श्रद्धा आहे, त्याला साध्य दूर नाही, त्याला साध्य दूर नाही महाराज. पण ते साधन करायला पाहिजे नाही. म्हणून साधला हा पर्वकाळ, गेला अंतरीचा मळ. अंतकरणातले मळ, आपला काय विचार चालला होता,
मनामध्ये असणारे ज्याचं त्यांना ते 2 दोष घालवायचे आणि आवरण दोष हे श्रीगुरु काढतात. श्रीगुरु काढतात म्हणजे काय करतात ते बोध करतात. ते चितू ते काय बाबा तू जे म्हणतोस ते तूच आहेस. तुझ्या ठिकाणी कालत्रय दुःख नाही. तुझ्या ठिकाणी आनंद पाहिजे म्हणतोस तो तुझं स्वरूपच आहे. आम्हाला आमचा भ्रम आहे हो, विषयातून आनंद मिळतोय भ्रम आहे. खरं तर आनंद आम्हालाच असतोय. बायकोकडून आनंद मिळतोय आम्हाला, आमचा भ्रम आहे. आमचा आनंद आहे, आमचं स्वरूपच आहे. पण वाटतंय कसं तिच्यामुळं मला आनंद मिळाला, मुलाकडून आनंद मिळाला, एखाद्या गोष्टीकडून विषयाकडून आनंद मिळाला. आनंद हे आपलं स्वरूप आहे. त्यामुळे दुसऱ्याचा तिथं काय संबंध येऊ शकत नाही. हे ते विषय कसे आहेत, हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळण्याचे का स्वप्नीचे आभासे भद्र जाती असे ते विषय आहेत. विषयात आनंद नाही महाराज. आनंद हे आपलं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाची ओळख झाली की मग आता काय नाही, मग तिथं मग आता काही करावं लागत नाही. तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपेशी देखे आत्मतुष्टी तैशी कर्मे नाही. साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. आतला जो मळ होता तो गेला. मग आता मगाच्या उपक्रमामध्ये आज काय मकर संक्रांती. स्नान केल्यानंतर काय होईल, वरचा मळ जाईल हो. आतला मळ जायला पाहिजे का नको. आतला मळ कुठल्या गंगेत स्नान केल्यानंतर जाईल. आतला मळ जाण्यासाठी ज्ञान गंगेतच स्नान करायला पाहिजे. जे ज्ञान गंगे नहाले ते काय कसं आहे ते पूर्णता जीवनी झाले. एकदा ते ज्ञान गंगेत न्हालेले आहेत का नाही, जे तृप्त झालेले आहेत. किंवा हे बघा, एकदा नदी समुद्राला जाऊन नदी आंघोळला गेली तर ती परत येईल का. समुद्राला गेली तर परत येईल, नदी राहील नवे. साखरेचा नोहे ऊस साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला दे बीज भाजूनी केलेलाही आम्हा जन्म मरण नाही. साधला हा पर्वकाळ. हा पर्वकाळ म्हणजे शरीर, हे शरीरानं ते साधता आलं, ज्ञानाची प्राप्ती करून घेता आली. गुरु दाविले या वाटा येऊन विवेक तीर्थ तटा बुद्धीचा मळकटा धुतला जेने. किंवा बरीच प्रमाण आहेत महाराज माऊलींचे. हा विचारोनी अहंकारो सांडीजे मग अष्टीच वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपणच केली. आणि मग असं झाल्यामुळं तिसऱ्या पदामध्ये महाराज म्हणतात त्याचं काय, मला त्याचा बेनिफिट म्हणजे काय त्याला म्हणतात, त्याचं फल काय मिळालं. पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले. एका स्नानेची खुंटले. काय खुंटले, काय खुंटले, पाप पुण्य खुंटले. काय इथं त्यांनी ते शब्द कसे आहेत बघा, मग लक्षपूर्वक ऐकायला लागतं. अर्थाकार वरतीने अभंग वाचायला लागतोय. पाप पुण्य गेले त्याचा आता संबंध नाही. पाप पुण्य गेलं मग एका स्नानेची खुंटले. महाराजांनी नाव घेतलंय. काय खुंटले, जन्म आणि मृत्यू खुंटले, येणे जाणे खुंटले. येता येणे जाणे खुंटले, जाणं येणं खुंटलं. जन्म मरणाचा फेरा चुकला. मगाची प्रवचना झालं. काय झालं, उपजे ते नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जायचे परिप्रेमे का. घटिका यंत्र म्हणजे घड्याळ. घड्याळाच्या काठ्याप्रमाणे जन्माला येणं मरणं. घड्याळच फुटलं. काय झालं, घड्याळच फुटलं. आता काटा तरी कुठं फिरणार. काटा फिर ते एक ओवी आहे बघा, मनोरूपू पटू फाटे संसार चित्र उमटे. जेत संसार चित्र उमटे तो मनोरूपू पटू फाटे. आता सरोवर आटे मग प्रतिमा नाही. ज्या ठिकाणी संसाराचं चित्र मनाच्या पडद्यावर उमटतंय तो पडदाच फाटला. पडदा फाटला. आता काय झालं, संकल्प विकवले गेले. काय केलं मग आता, संकल्प विकल्प मावळोनी, संकल्प विकल्प मावळोनी पुण्य दोन्हीकडे लावायचे होते. मावळोनी शब्द दोन्ही लावायचा. संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप. संकल्प गेलं, विकल्प गेलं, पाप पुण्य गेलं. आता इथं प्रश्न असा आहे, पाप जाऊ दे हो, पुण्य कसं जाऊ दे म्हणता महाराज, होय की नाही.
सगळ्यांची शंका पुण्य कसं घालून चालत. आम्ही सगळं पुण्यासाठी तरी करतोय की नाही. पुण्यासाठी सगळं कशासाठी करायचं, पुण्यासाठी. मग महाराज बी म्हणतात देवाचं नाव कशासाठी घ्यायचं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरे हरे आम्ही पुण्य व्हायसाठी म्हणतोय का नाही. पण इथं तुकाराम महाराज म्हणतात काय, पाप पुण्य गेले म्हणजे पापही गेलं. आमचे तळाशीकर महाराज बी म्हणायचे वारकऱ्यानं पाप हे करू नये आणि पुण्य हे करू नये. पुण्य करू नये का करू नये. पाप आणि पुण्य म्हणजे पापाचं जे कर्म आहे, फल आहे, कर्मफल आहे, ते दुःख ते भोगायला आणि जन्माला यावंच लागेल. मग काय करायला लागतंय. आणि पुण्याचं फल सुख ते भोगायला प्रथम केला गर्भीवास. होय ना. काय होते मग प्रथम केला गर्भीवास, काय ते सांगावे साया. दुःख भोगले नवविमास, आलो जन्मास येतवरी. बालपणी गेले नेंता, तारुणी दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. मग पुण्य जे असेल तर चांगल्या लोकात मिळेल हो, पण तिथलं चांगल्या लोकातलं सुद्धा पुण्य भोगा लागतो ना, म्हणजे जन्माला यावं लागतंय ना. म्हणून महाराज म्हणतात पाप पुण्य सुद्धा करायचं नाही. पाप पुण्य गेले आणि एका स्नानेची खुंटले. कुठलं स्नान आहे, ज्ञानगंगेचं स्नान केल्यामुळं जन्म मरणाचा फेरा खुंटला. देव तिळ्याला गोडे गोड जीव धाला, साधला पळवकाळ गेला अंतरीचा मळ. पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंटले, साधला पळवकाळ गेला अंतरीचा मळ. थोडक्यात या अभंगाचा 2-3 चरणाचा आपण भाव बघितला. त्याचं तात्पर्य सारखं आहे. रूपक आजच्या या मकर संक्रांतीचं करून महाराजांनी त्यातनं खरं तर तत्वज्ञान सांगितलं. मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे हे सांगितलं. मनुष्य जन्माचं इति कर्तव्यता काय आहे हे सांगितलं. नाहीतर एकदा हातात न गेलं त्याला महाराजांचं प्रमाण आहे. महाराजांची बरीच प्रमाण आहे. महाराज बरे वे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. किंवा दिला या काळे अवकाश, नाही पावलो आयुष्यानाश. कार्या कारण उरले शेष, गेले ते भूस जावो परते. तेवढं महत्व आहे या देहाला. बघा कधी ह्या देहावर काळ झडप घालेल काय आपल्याला सांगता येत नाही. जवळ काळ असे दुरी ठेला. काय म्हटलं इथं महाराज, तीर्थी व्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा. अरे तीर्थावर व्रतावर भाव पाहिजे महाराज. भाव पाहिजे, तीर्थावर भाव पाहिजे, व्रतावर भाव पाहिजे. आणि त्याचं फल काय, देव पाहुणा होईल. त्याचं भाव ठेवून जर तीर्थ केलं, व्रत केलं. म्हणून काय म्हणतात की हा सार्थक जन्माचं जर मनुष्य जन्माचं इति कर्तव्याचा सार्थक जर कुठला असेल तर देवाची प्राप्ती स्वस्वरूपाची ओळख करून घेणे हाच आहे. म्हणून महाराजांनी या देहाला इथं या अभंगामध्ये मत दिले आणि त्याला नाव काय दिले, पर्वकाळ. बाकीचे पर्वकाळ व्यवहारातले वेगळे, पण आयुष्याचा पर्वकाळ जर कुठला असेल तर हा मनुष्य देह आहे आणि तो आपल्या हातात आहे. त्याला अजून एक प्रमाण आहे, देह आहे तुम्हा अधीन. तोवरी करा भजन. हा देह आपल्या अधीन आहे तोपर्यंत भजन करावं. म्हातारपणी करता येईल का भजन? म्हातारपणी ज्ञानेश्वरी वाचता येईल महाराज, म्हातारपणी कीर्तन ऐका येईल, पण माणसांना म्हातारपणी सुचते. त्याचं कारण काय, घरात कोण बसू देत नाहीत. का जाईना सप्त्याकडे म्हणतात घरात, मग येऊन इथं बसतोय त्यावेळी. ती माझा एक अनुभव मी सांगतोय. आपण भोगावती सप्ताह केला, ज्ञानेश्वर महाराजांचा 700 वर्षाचा संजीवन समाधी सोहळा असतो महाराष्ट्रभर. त्यावेळी आम्ही म्हटलं काय, किमान 700 जमणार नाही, 100 तरी वारकरी बसवायचे वाचायला. आता ते काय भोगावती कारखाना म्हणजे काय गाव नव्हतं नाही, 10 गावची लोक दुकानदार सगळे तिथे. मग आम्ही आमचे सुरेश महाराज डवरीने मी दोघांनी आयडिया केली. शाळेत गेलो, मराठी शाळेत हायस्कूलमध्ये गेलो आणि सरांना म्हटलं मुलासनी वाचवाय बसवा. सकाळी लवकर घेतो म्हटलं आम्ही, 7 ते 11पर्यंत घेतो आणि 11ला तुमच्या शाळेला सोडतो. अहो ते मुलांचा अभ्यास बुडणार. मग मी त्यांच्या पुढचं बोललो, तुम्ही शाळेत मूल्य शिक्षण शिकवता का नाही?
तिथं आम्ही तेच करतोय. आम्ही काय तिथं दुसरं काय शिकवतोय? मूल्य शिक्षणाचाच भाग आहे ज्ञानेश्वरी वाचन आहे. म्हणजे झालं ते तयार झाले. आणि मग म्हातारे लोक, एक बाजूला म्हाताऱ्यांची लाईन, एक बाजूला त्या मुलांची लाईन. व्यासपीठला मी, व्यासपीठला कोण होतं? नाही. ती पोरं बारकी बारकी ती काय वाचायची नाही. ती कुठलं नुसतेच बोटं फिरवायची, कोण ह्याला कोच त्याला कोच, किलबिल किलबिल किलबिल, ती वाचूच देत नव्हती. त्या पोरांचा किलबिलपणा ह्या म्हाताऱ्याने काय ऐकूच नव्हता. असं करायचं नुसतं. वाचन आलं तर 13व्या अध्यायावर. ते म्हातारे आलंय 3ऱ्या अध्यायाची पानं पालतात. आणि मला म्हणतोय, महाराज कुठचं आलंय? आलंय म्हटलं आता फक्त हातभर सूर्य बुडा राहिलाय. काय उपयोग आहे काय? डोळ्यानं दिसत नाही, कानानं काय ऐका येत नाही. रामराम म्हणावं तर दात नसल्यामुळं रामराम म्हणत नाही, याम याम म्हणतोय. रामकृष्ण हरी म्हणा येत नाही, ते आता काय म्हणत नाही. आले कुठनं, आले कुठनं, कुठनं कुठनं आले आले. मला काय म्हणायचं आहे, म्हातारं झाल्यानंतर परमार्थ होऊ शकत नाही. तरुणपणातच ते करायला पाहिजे. तारुण्य आहे तोपर्यंत. म्हणून मला म्हणतात, जवळ हे सकाळ सिद्ध आहे, जवळ हे सकाळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको, जव काळ असे दुरी हेला, तव तू हरी गुण गाय ऐक वहिला. काय करायचं? चांगला भाव धरून देवाचं नाम कीर्तन ऐक, श्रवण कर, म्हण, तर ते साधता येईल. म्हणून महाराज म्हणतात, साधला हा पर्व काळ. त्याने साधला होता. गेला अंतरीचा मळ, पाप पुण्य गेले, जन्म मरणाचा फेरा खुंटला. आणि आता अवस्था जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. आता आणि चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा कृष्णची याजसाठी केला शेवटचा दिस. आता ह्यो अभंग आणि यासाठी होता. काही कीर्तनकार 12व्याला घेतात महाराज. 12व्याला तो अभंग घ्यायचा नाही. त्याचा अर्थ करायला तर 12व्याचा अभंग नाही तो महाराज. ज्या दिवशी ज्ञान प्राप्ती झाली, स्वरूपाची ओळख झाली, तो खरं तर शेवटचा दिवस आहे. आणि त्यानंतरची जी आवाज, कारण मग तिथं पुढं म्हटलंय नाही, आता निश्चिंतीने पावलं विसावा, पुढं म्हटलंय. हा, मग आता मेलेला आणि परत आला काय? 12व्या गेलेला आणि काय 13व्याला परत येतो काय? नाही, तो अभंग तसा नाही. ज्ञानाची प्राप्ती झाली, स्वरूपाची ओळख झाली. आता ती जीवनमुक्त अवस्था आहे. मग तया हातू होय तिन्ही लोका घातू, पण तेली केने ऐशी मातू म्हणून त्याशी पुत्र म्हणे माझा पिता, पत्नी म्हणे माझा भरता, परी तो त्या परततेच्या पलीकडे जाय. ते वर्तत दिसती देही, परी ते देही ना माझ्या ठाई, आणि मी तयांचे हृदय समग्रसे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयांचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूस पण ते भांब लौकिक भागो. अशी त्यांची अवस्था झाली असती. म्हणे वाणी, वाणी म्हणजे ही वाणी आहे. वाणी म्हणजे व्यापारी नव्ह. तुका म्हणजे वाणी, वाणी म्हणजे आपली वाणी. मग वाणीची 4 प्रकार: परा पश्यंती मध्यमा वैख. 4ही वाणीनं सुद्धा त्या देवाचं मी नावच घेतोय. साच आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे होय की नाही. किंवा बोलू ऐसे बोल, जेने बोले विठ्ठल डोले. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव. ही वाणी. तुका म्हणे वाणी शुद्ध. आता हे शुद्ध शब्द दोन्हीकडे लावायचा. वाणी शुद्ध आणि जनार्दन सुद्धा सगळं जनी शुद्ध. हे सगळं जे कसं आहे, आता ऐंसेच्या व घे जन, आता होते जाते तयापासून, जगी जग झाले जनार्दन, उदो प्रकटले बिंबले भानगा. आता उदो म्हणजे आता काय, देवाच्या नावाचं जयकार. आता इथं जन नाही, कोण आहे? सगळं जन म्हणजे जनार्दनच आहे. सगळं जनार्दन. हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाऊ, भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची. अशी अवस्था प्राप्त झाली. म्हणून मला म्हणतात, तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. ज्ञानेश्वर हरे ज्ञानेश्वर